पण स्वर्गीय जानूदाजी पाटील टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. देपोली आणि शेलार दोन संघामध्ये नाणेफेकी होणार आहे पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सर अशी या इकडे. माऊली असा कॉल मागितलाय, मात्र कैलास पाटील फॅन टीम असा कॉल आलाय. शेलार संघाच्या बाजूने नाणेफेकी लागली. प्रथम आपण फलंदाजी करणार की गोलंदाजी? फलंदाजी. तर समोरच्या संघासमोर 3 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती असेल, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपण नाणेफेकी हरलेलात. प्रथम गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी करताना समोरच्या शेलार संघाला 3 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 25 ते 30. धन्यवाद. त्यांनी 40पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही 25 धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. दोघांमध्ये मोठे युद्ध होणार आहे. पाहूया. ओल टू मोनिश पाटील. वेलकम बॅक मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बघा टीम शेलार आणि देपोली दोन्ही टीमचे कॅप्टन. 3 षटकांची मॅच आहे आणि 3 षटकांची जी मॅच आहे तुम्हाला 2 षटकं एनी हाऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये 10 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. साहेबांच्या सन्मान्य बरजी बजाके साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. मालीची बॅटिंग केली, 33 धावा बॅटिंगवरती साकारल्या होत्या आणि त्याच्यामुळेच एक मोठं आव्हान, मोठा स्कोर उभा राहिला आणि सध्या आपण हे पारितोषिक देत आहोत मॅन ऑफ द मॅचचे. थँक्यू. याच देपोली संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि पहिला चेंडू पडताना टायमिंग लावला जाईल. 10 मिनिटांमध्ये जर 2 षटकं पूर्ण झाली नाही आणि थोड्या वेळामध्ये जर बघितलं गेलं तर भिवंडीचा सध्या स्टार प्लेअर, ज्याचे भिवंडीमध्ये सध्या बॅटमधून भरपूर धावा निघायला लागल्यात, अर्धशतक वीर त्याला असं म्हणावं लागेल, विनीत माई यांचे इथे शुभागमन होणार आहे अगदी थोड्याच वेळामध्ये, ज्याच्या नावाने आपण इथे प्रेक्षक कक्ष देखील आपण पाहतोय, खेळाडू कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तो स्टार खेळाडू सध्या भिवंडीचा मानकुलीचा विनीत माळी यांचा इथे शुभागमन होणार आहे. मावळ प्रीमियर लीग मध्ये विनीतची बॅट खरं तर बॅटच नव्हती बोललेली, संपूर्ण विनीत बरसला होता. 33 बॉलमध्ये 98 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये ते अर्धशतकासाठी हुकलं, पण 98 धावांची काय कमालीची पारी खेळला होता आणि तो शतकासाठी नव्हता गेला, तो रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला. त्याला संघाकरिता धावा पाहिजे होत्या, पण 33 बॉल 98. टेनिस क्रिकेटमध्ये विकी फार मोठा रेकॉर्ड आहे. तो मोठा खेळाडू विनीत माई याचा इथे शुभागमन होणार आहे. खरं तर ही सीझन विनीत माईच्या नावावरती इतकी चांगली राहिली आहे की काय बोलावं त्याच्याबद्दल. ज्या स्पर्धेमध्ये जिथे जातो तिथे तो आतिषबाजी करतो आणि प्रेक्षक खरं विनीतची बॅटिंग बघायला येतात आणि इथे शुभागमन होत आहे. विनीत माई, स्टार क्रिकेट ऑफ भिवंडी. चला बॅटर्स या, बॅटर्स या लगेच शेलार आणि ते शुभागमन होत आहे विनीतचा. मोस्ट वेलकम, हार्दिक 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 स्वागत आहे. भरपूर वेळ आपण विनीतची वाट पाहत होतो आणि जसं की मगाशी चर्चा केली होती की सध्या तरी चर्चेत असलेला खेळाडू आणि स्टार क्रिकेट ऑफ भिवंडी विनीत त्याचा इथे शुभागमन झालाय. ज्याची बॅट फक्त बोलत नाही तर संपूर्ण विनीतच बोलतोय आणि ज्या पद्धतीने त्याचा खेळ या सीझन मध्ये राहिला, या हंगामामध्ये ज्या पद्धतीने त्याची बॅट बोलली आहे, 13 अर्धशतक जोडले आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये त्याने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे ते किताब उचलले आणि 4 व्हीलर देखील त्याच्या नावावरती या सीझन मध्ये पाहायला मिळाली आहे. सो हे सीझन विनीत करिता, हा हंगाम विनीत करिता भरपूर चांगलं राहिलं आणि त्याचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम त्याचा आपण नावाने खेळाडू कक्ष देखील आपण पाहतोय.
आणि विनीतचं इथे शुभागमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. चला मॅच ऑन होते. 4 वाजून 4 मिनिटं झालेत मॅच ऑन. बिपिन तयार होतो अक्षर क्रमांक पहिला घेऊन. शरीरावरती लागलाय. अपील जोरदार पाहिला मिळाली पण नाही. मिसिंग यस्टांना कुठेतरी मिस करतोय आणि त्याच्याचमुळे धाव फलकावरती आता धाव नाही मिळणार. डॉट बॉल पासून सुरुवात झाली. निर्धाव चेंडू पासून सुरुवात झाली. विराज स्पोर्ट्स शेलार आणि गावदेवी स्पोर्ट्स दिपोली या दोन टीम मध्ये आपण सध्या तरी मॅच पाहत आहोत. एका चेंडूचा खेळ समाप्त. बिपिन पुन्हा एकदा तयार. शॉर्ट बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न. फक्त उंचीवरती बॉल गेलाय. फिल्डर तिकडे जज करतात आणि कॅच ड्रॉप झाली. 2 धावा पळून काढल्या गेल्या. भरपूर उंच गेला होता बॉल. खरं तर कॅच कंप्लीट करायचे प्रयत्न तिकडे झाले जरूर पण ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा पळून काढल्या आणि या 2 धाव्याच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 2 आकड्यावरती धाव पाहतोय. सेकंड हाफ आपण क्लिअर करणार आहोत. यातला विनर टीम आजच्या दिवसातील वरचा गट जो सुपेगाव संघ पुढे आलाय त्यांच्यासोबत 2 हात करताना पडल्याला दिसेल. पुन्हा थोडी मिसफील्ड झाली. बॅकअप आहे. पाठीमागून फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा कॉल आणि वन्स अगेन 2 धावा. चार धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला. शेलार संघ आणि अगेन्स्ट आपण दिपोली या 2 संघांना खेळताना सध्या तरी पाहतोय. दिपोली टीमचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग तितकी चांगली झाली. बॅटिंग मध्ये भरपूर चुका पाहायला मिळाल्या पण सेकंड मॅच मध्ये काय कमालीची बॅटिंग केली त्याने. हलक्या गतीने खेळलेत. मिडॉनचे क्षेत्ररक्षक पोहोचले. बॉलला कलेक्ट करतायत. एका सिंगल करिता सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती 4 बॉल फेकलेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 2 डबल आल्या, त्यानंतर एक सिंगल आली. एकंदरी 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 वर 0 अशी परिस्थिती आपण सध्या तरी पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय सध्या. 10 मिनिटांचा उद्या. या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर तिकडे. एकच धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाही आणि एका धावेच्या मदतीनं या षटकामध्ये फक्त सिंगल डबल असा खेळ राहिला आणि धाव फलकावरती 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 6 वर 0 अशी परिस्थिती पाहतोय. आणि आता शेवटचा अंतिम बॉल. बिपिनने चांगली बॉलिंग केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिला मॅच पासून आपण बिपिनला पाहिलं इन कंट्रोल बॉलिंग. ओहो, आता जास्त वेग द्यायचा प्रयत्न केला बिपिनने तिकडे. भीमाच्या स्वरूपामध्ये अंपायरचा इशारा. इट्स नो बॉल आणि त्याचा वरती धावा मिळतील. 1 धावाच्या मदतीनं धाव फलकावरती 7 आकड्यावरती धाव संख्या. नो प्लस 1. 8 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम फ्री हिटचा बॉल अजूनही टाकायचा. जास्त वेग देण्याचा प्रयत्नामध्ये बिपिनने हा नो बॉल केला. फ्री हिटचा बॉल आहे. पाठीमागे चाललाय थर्ड मॅनचा फिल्डर तिकडे इनफिल्डच्या आतमध्ये गॅदर करतायत. सिंगल आणि सिंगलने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना विराज स्पोर्ट्स शेलार संघ आपण पाहतोय आणि धाव फलकावरती धावा 9 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेल्या टीम अलखिवली संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे कारण की आजच्या दिवसामध्ये आपण सेमीफायनलची मॅच देखील खेळवणार आहोत. सध्या आपल्या व्यासपीठावरती विनीत माळीला आपण पाहतोय जे भरपूर दूरवरचा प्रवास करत इथपर्यंत पोहोचले आणि कमालीचं सीझन विनीतचं राहिलं आहे. ग्रामीणमध्ये ओपनमध्ये भरपूर चांगलं आणि आपण अपेक्षा करूयात कारण की ज्या पद्धतीने ISPLचा फॉर्मॅट पाहतोय की लवकरच विनीतला देखील आपण ISPLच्या फॉर्मॅटमध्ये देखील पाहू अशी अपेक्षा जरूर करूयात. कारण की ज्या पद्धतीने त्याचा खेळ डेव्हलप झालाय, ज्या पद्धतीने त्याच्या खेळामध्ये सुधारणा पाहायला मिळाल्यात ना ती चांगली बाब आहे. पाठीमागे बॉल चाललाय. फिल्डर तिकडे आहेत पण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल नाही थांबू शकत. धावा फलकावरती 4 चौकार. धाव फलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त. 13 षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता जयेश लांडले बॉलिंग ट्रॅकवरती. 4 धावा पहिल्याच बॉलवर. गरज आहे शेलार संघाला धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केले. लॉफ्टेड फटका होता हा. फिल्डर तिकडे मिस झाले. थोडं बॅकअप दिलाय पण 2 धावा नाही वाचू शकत. 2 धावा तर इझिली मिळतील आणि 15 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस.
बोला तयार. शॉर्ट बॉल ऑप्शनचा बाहेर, अंपायर्स वळतील. वाईड बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. अतिरिक्त धाव. खरं तर लेंथ चांगली होती पण लाईन मध्ये थोडी सुधारणा करावी लागेल, आतमध्ये आणावं लागेल बॉल, कारण की ज्या पद्धतीने लेंथ ठेवली होती. हा ऍक्शन रिप्ले आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. बरोबर पूरक बाउन्स होता पण लाईनचा बाहेर बॉल होता, त्याच्यामुळे वाईडच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. पुन्हा शॉर्ट बॉल, बॅटची कडा, विकेट मिळेल. म्हटलं होतं ना की लेंथ बरोबर आहे, लाईन मध्ये सुधारणा केली आणि तिकडे रिझल्ट मिळाला. फळकावरती एक विकेट जिथे गमावला गेला. पहिला धक्का, तो पहिला ब्रेक थ्रू आलाय. 15 धावा आहेत. क्लिअर करा कन्क्लुजन. व अंपायरचा इशारा तिकडनं येतोय. एक बाउन्सर लेग अंपायर गणेश पाटील सरांचा आपण भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय. पहिला बॉल साहिल गेला. त्या फलकावरती धावा आतापर्यंत 18 धावा आहेत. धावा फलकावर. बॉलर पुन्हा एकदा जयेश तयार. समोर टाकलेला बॉल ऑफ समचा पुढे होता आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील बॉल फेकून झाले. जयेशचे आतापर्यंत टोटल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केलेला, पॅटवरती बॉल नाही आला, शरीरावरती लागला आणि एकदा फलकावरती दुसऱ्या धावायचा प्रयत्न, रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावला जाईल. बॅटर परततोय. 1+ रनआउट. समाप्त 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा पाहतोय आपण टोटल जाऊन पोहोचला गेला 19 आकड्यावरती, जिथे 2 विकेट कंप्लीट झाले आणि बरोबर 10 मिनिटं घेतले ते 2 षटक हाताळण्याकरिता. आता येणारे पुढचे 5 मिनिटं, त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला तिसरं षटक देखील हाताळायचं आहे.
शेवटचं अंतिम षटक. बॉल तयार. पायात बॉल टाकायचा प्रयत्न केलेला, हलक्या पद्धतीने खेळल्यात. एक धाव फलकावरती बनवली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी इकडे देखील आहे आणि आणखी एक विकेट गमावला जाईल. तिसरा धक्का रनआउटच्या माध्यमातून फलंदाज परतेल. देखील पाहायला मिळालेत. 20 धावा. यस 21 धावा. चला 21 धावा. बोला तयार होता. ड्राईव्ह केल्या बॉलला. फिल्डर आहे तिकडे. एक धाव बनवली जाईल. एका धाव्याच्या मदतीने 22 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 विकेट गमावलेत आणि 4 विकेटच्या नुकसानवरती आतापर्यंत 22 आकड्यावरती धावा आहेत. विरा स्पोर्ट्स शेलार संघाला बॅटिंग करताना पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स देपोलीच्या अगेन्स्ट. सेकंड पोल मधली ही लास्ट मॅच यातला विनर सुपेगाव संघासोबत 2 हात करताना आपण पाहणार आहोत. जोरदार अपील आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. फलंदाज बाद. धक्का आणखी एक 5वा. तीन चेंडूंचा खेळ समाप्त. 21 वरती 5. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
चला तयार. पावरती बॉल लागलाय पण मिसिंग द ऑफ. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि धावेच्या मदतीनं 22 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. दो विकेट के बाद एक डॉट बॉल आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीनं षटक कंप्लीट झाले. धाव फलकावरती टोटल धावा जर बघितला गेला तर 23-23 आहे. 24 धावांचं आव्हान असेल. चला लगेचच बॅटिंग करीत या. सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती विनीत माळी याला पाहतोय. खर तर स्टार क्रिकेटर ऑफ भिवंडी अशी ओळख त्याची आहे. मावळ प्रीमियर लीग मध्ये 98 धावांची ती पारी विनीतच्या बॅटमध्ये विध्वंसक पारी निघाली होती आणि एखादा टेनिस क्रिकेटचा बॅटर करिता 50 धावा बनवणं हा त्याचा माइलस्टोन असतो. पण जेव्हा तुम्ही 50+ 98 धावा बनवता विकी, हा फार मोठा माइलस्टोन आहे. खरं तर 2 धावांकरिता जरी अर्धशतक हुकलं असेल तरी पण मी म्हणेन की शतक हुकलं असेल तरी पण मी म्हणेन की शतकीयच पारी होती ती ऑलमोस्ट. आणि या सीझन मध्ये टोटल 13 अर्धशतक त्याच्या बॅटमधनं निघाल्यात. 14 अर्धशतक त्याच्या बॅटमधनं टोटल निघाल्यात आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर मॅन ऑफ द सिरीज देखील कार त्याच्या नावावरती आहे आणि भरपूर चांगला खेळ. आणि ज्या स्पर्धेमध्ये जातोय त्या स्पर्धेमध्ये खरं तर प्रेक्षकांना तो क्रिकेटचा आनंदच देतोय. पैसा वसूल सामने तो दाखवतोय. भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये आहे तो सध्या आणि तो सध्या आपण त्याला व्यासपीठावरती पाहत आहोत टीव्ही स्क्रीनवरती आपल्या. फिल्डिंग लावून घ्या. हॅलो, देपोली संघाचे बॅटर्स लवकर मैदानात यायचे कारण की तुम्हालाच यानंतरच्या पुढच्या मॅच खेळायच्या. जेवढा तुम्ही उशीर करणार तुम्हाला कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. आणि खेळाडू कक्ष तुम्हाला बसण्यासाठी दिलेला आहे. कृपया करून खेळाडू कक्षामध्येच बसायचं, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आणि 11 खेळाडू आणि 1 कोच, त्या व्यतिरिक्त कोणीही खेळाडू कक्षामध्ये बसणार नाही अशी आमच्या आयोजकांकडून तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. अन्यथा तुम्हाला असोसिएशन नियमांतर्गत 3 धावाने पॅनलाइज केलं जाईल. हॅलो, चला संवाद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा टोटल 23 बनवल्या गेल्या. 24 धावांचा आव्हान आहे आणि पार करण्याकरिता ओपनिंग पेअर्स आघाडीचे 2 बॅटर बिपिन गायकर आणि त्याच्या समवेत जयेश. मागच्या मॅचमध्ये जयेशच्या बॅटमधनं भरपूर चांगल्या पद्धतीने धावा आलेल्या आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला घेऊन राहुल फ्रंटलाईन बॉलर आहे. पहिला बॉल फुल टॉस होता, फ्लाइट दिली होती बॉलला, ऑप्शनच्या बाहेर पडला आणि त्यानंतर सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये वाईड +4 अशा टोटल 5 धावा मिळतील पहिल्याच बॉलवरती. सुरुवात केली
अतिरिक्त धावेपासून सुरुवात केली आहे. अमुफच्या बेनिफिट देणाऱ्या या 5 धावा मिळाल्या दिपोली संघाला. छोटं टार्गेट आहे, एक लो स्कोरची मॅच आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा लिया. समोर खेळायचा प्रयत्न केला, मिड ऑनला बॉल कलेक्ट झाला असता तर कदाचित रनआउट मिळाला असता जरूर, पण आता बॉल हातामध्ये आलाच नाही. खरं तर तुम्ही जर रिप्ले मध्ये पाहिलं तर बॉल कलेक्ट करून फेकण्याची जास्त घाई झाली होती, त्याच्यामुळे तो बॉल हातामध्ये आला नाही. आणि म्हणतात ना, अति घाई ही संकटातच घेऊन जाते तुम्हाला, आणि तेच पाहायला मिळालं. एक धाव फलकावरती तिकडे कंप्लीट केली एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस. धाव फलकावरती 6. बिपिन आता स्ट्रायकर एंडवर आहे. बिपिन गायकर, फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केला, मिड विकेटला बॉल कलेक्ट, फेकी जास्त दूर आणि पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं 7 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग करत असताना 7 धाव फलकावरती आपण धावा पाहतोय. जयेश बिपिनची जोडी लास्ट मॅच मध्ये कमालीचा प्रदर्शन या दोघांनी केला होता. 60 अप स्कोर होता, 60+ धावा त्याने बनवलेल्या. शॉर्ट बॉल बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला खेळायचा जरूर प्रयत्न, पण लेग स्टंपला सोडून जाणारा पाठचा आणि बॉलचा संपर्कच नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. हा दुसरा वाईड आलाय. खरं तर आतापर्यंत 6 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या त्या 8 मधल्या. 8 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा शॉर्ट बॉल इथे उडवला बॉलला आणि चालला मिड विकेट रिजन कडे. बॉल निघून जातो एक टप्पा बाउंड लाईनच्या पलीकडे. धावा 4. बारा धावा फलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला बॉल वरती वाईड +4, त्यानंतर 2 सिंगल, मग पुन्हा एक वाईड आणि आता चौकार आला आणि 12 धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या. निम्म्यावरती स्कोर पोहोचला आतापर्यंत. स्विंग अँड मिस, डॉट बॉल दूर होता बॅटपासून, थोडी गती कमी केलेली बॉलरने. छान अक्षी बॉल पाहायला मिळाला. निधाव चेंडू आला आणि या निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 14 बॉल 12ची गरज आहे. 24चा पाठलाग चालू होता. पहिल्याच 4 चेंडूमध्ये 12 धावा जमवल्या गेल्या. सुरुवातच एक्स्ट्रा पासून झालेली. पुन्हा सोडून जातो हा बॉल आणि अंपायरचा इशारा. या साईडचा वाईड, हा 3रा वाईड बॉल हाताळला गेलाय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. बघा, जेव्हा तुम्ही छोटा टोटल डिफेंड करण्याकरिता उतरता तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट असते की सुरुवातीला तुम्ही बॅटिंग ऑर्डरवरती किती प्रेशर टाकताय, दबाव किती टाकताय. पण तो रिलीज विकी पहिल्याच बॉलवरती झाला जिथे 5 एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्या आणि त्यानंतर एक चौकार देखील आला. सक्सेसफुल सिक्सर. एक 19वा फलकावरती. अजूनही शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. असं वाटतं की याच बॉलवरती मॅच फिनिश होईल की काय, कारण की जयेश ज्या अंदाजामध्ये आज संपूर्ण दिवस त्याने त्याची बॅटिंग दाखवली, बॅटिंग इंटेन्शन चांगलं पाहायला मिळालं त्याचं. खरं तर पहिल्या मॅच मध्ये तो 0 वरती परतलेला, पण सेकंड मॅच पासून तो हिरो झाला. या आधीच्या मॅच मध्ये 33 धावा त्याने बनवल्या. आताच्या मॅच मध्ये आतापर्यंत 4 बॉल फेस करत असताना 11 त्याने बनवल्यात. 1 सिक्सर 1 चौकार. क्रॉस बॅटने खेळायचा पुन्हा प्रयत्न केला, पण यावेळी षटक कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतो 19 वरती 0. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. टीम वेळ वाचवायचा प्रयत्न करा. कालच्या दिवसामध्ये क्वालिफायर झालेली टीम आपण रिपोर्टिंग करायचं, कारण की आजच्या दिवसामध्ये आपण सेमीफायनलची मॅच कव्हर करणार आहोत. सो आपण देखील रिपोर्टिंग करा.
आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता हर्षद. 5 धावा रोखायच्या आहेत. थोडं कठीण आहे. गोलंदाज तयार. बिपिन करिता हा पहिला बॉल आहे. डॉट बॉल दूर होता बॅटच्या रडार पासून. स्विंग आणि मिस. धाव चेंडू पासून सुरुवात झाली आहे. खरं तर पहिल्या षटकाची सुरुवात एक्स्ट्राच्या स्वरूपापासून झाली होती. 5 धावा तिकडे आलेल्या. आता डॉट पासून सुरुवात झाली. हर्षदने चांगली सुरुवात केली या षटकामध्ये, पण थोडं कठीण असेल, थोडं टफ चॅलेंज असेल की 11 मध्ये 5 धावा रोखायच्या आहेत. आणखी एक चांगला बॉल. हे काम पहिल्या षटकामध्ये विकी करणं गरजेचं होतं. सुरुवातीला दबाव टाकणं गरजेचं होतं. सुरुवातीला जर विकेट आले असते, डॉट बॉलचा रेशिओ वाढला असता तर कदाचित कंट्रोलमध्ये मॅच असती. पण अजूनही मॅच संपलेलं नाही, पण कठीण आहे. प्रेडिक्शन जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की एक 95-96% चान्सेस जिंकण्याचे बॅटिंग साईडने आहेत, पण ते 2 ते 3% जे चान्सेस आहेत ना त्यांना करावं लागेल, रेकॉर्ड बनवावा लागेल. तो पण सोपं नाही आहे तितकं. प्रत्येक बॉल तुम्हाला डॉट विकेटचाच विचार करावा लागेल. एक सिंगल आली, एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 20 धावा. आता विजयाकरिता जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 4 धावेची गरज आहे. 9 मध्ये 4 रोखायच्यात. आजच्या दिवसामध्ये 3 मध्ये 2 धावा रोखल्या गेल्या. 2 चेंडूमध्ये 1 धाव रोखली गेल्या. हे चित्र आपण पाहिलंय. कालपासून या स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 8 धावा या 2 वेळा रोखल्यात. विकेट आलाय. विकेट पाहायला मिळेल. जयेश माघारी परततील. पाठच्या कडेला लागला बॉल. त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली जाते एका धावेच्या मदतीनं. दुसरा देखील धावेचा प्रयत्न आहे का? बिपिन तिकडे इंटरेस्टेड जरूर होते, पण अक्षयने थांबवलं. एका धाव एका धावेच्या मदतीनं 21-21 या कडावरती धावा जाऊन पोहोचतात. 5 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झाला. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. अजूनही विजयाकरिता 7 चेंडू आणि रोखायच्या धावा 3. आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण ज्युनियरचे संघ लढताना पाहिले. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये सिनियर बी आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये सिनियर. खरं तर आपल्या असोसिएशनमध्ये 3 फॉर्मॅट तिहेरी संगम आपण पाहतोय. ज्युनियर, सिनियर बी आणि सिनियर असे 3 वेगवेगळे फॉर्मॅट आपण खेळवत असतो, ज्यामुळे इकडे जे नवीन संघ तयार होतात ना विकेतांना भरपूर संधी मिळते ज्युनियरच्या फॉर्मॅटमध्ये. आणि त्याच्यामुळे मागच्या 4-5 वर्षामध्ये जे संघ क्रिकेटही खेळत नव्हते ते देखील आता क्रिकेट खेळायला लागलेत आणि चांगला खेळ. कमीत कमी या असोसिएशनमध्ये जर बघितलं तर ज्युनियरचे टोटल 60 संघ आपल्याला पाहायला मिळतात. सिनियर बीचा विचार केला तर सिनियर बीचे 15 संघ आहेत आणि सिनियरचा विचार केला तर ते 20 संघ आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 90-95 संघ म्हणजे ऑलमोस्ट 100 संघ या असोसिएशनमध्ये खेळताना आपल्याला दिसतात. क्या बात आहे. सर्वात मोठी असोसिएशन असावी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 22-1. आता शेवटचं अंतिम षटक. 6 मध्ये रोखायच्या धावा 2. हवेमध्ये खेळल्यात. प्रहार करायचा होता उंचीवरती. भरपूर वेळ कॅच सुटली तिकडे आणि त्यानंतर ही कॅच पण सुटली आणि मॅचही सुटली. बनवल्या गेल्या 2 धावा. चला टॉस साठी यायचे लगेचच देपोली टीमचे कॅप्टन आणि सुपेगाव. हॅलो 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 आणि विनीतला विनंती करेन की चला आपण आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं. आपला शुभस्य आपण टॉस करणार आहोत आणि आयोजक कैलास जी पाटील आपण घोट्यात आपण देखील या. विनीत देखील जोडले जातील आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये.
सुपिगाव टीमचे कॅप्टन आपण या आणि त्याचबरोबर देपोली टीमचे कॅप्टन आपण या. मुनीश एक मिनिट मी थांबतो. फक्त या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजी सुद्धा चांगली केली, जयेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जयेश लवकर या आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कलेक्ट करा. आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच तुम्ही बघणार आहात. तदनंतरच्या माऊली चषकची सेमीफायनल मॅच असेल. एका बाजूला असेल कालच्या दिवसातील क्वालिफायर संघ आणि आजच्या दिवसातील विजयी संघ. नंतर संडेच्या दिवशी सिनियर बी आणि सिनियर संघाची एक सेमीफायनल असेल. चला या देपोली टीमचे कॅप्टन आपण लवकर या. चला विनीत देखील जोडले गेलेत. आपण विनीत माळी यांचे टॉस करणार आहोत. कैलासदादा पाटील आपण देखील या टॉस करण्याकरिता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलासजी पाटील ते जोडतील आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये. टॉस करूयात. कैलास पाटील फार्म टीम आणि तेच पाहायला मिळालं. कैलास पाटील फॅन टीम टॉस जिंकला. मी मांडेवर विनंती कारण की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. फार नाही वेळ घेणार कारण की अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या असतो. डिसिजन कळवायचा. चला ऑल दी बेस्ट. तुम्हाला देखील शुभेच्छा असेल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील लकडे सर जॉईन होतील जशी मॅचला सुरुवात केली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण देऊयात. जयेश जोडले गेलेत आणि विनीत याच्या शुभस्य आपण जयेशला ही मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. क्वालिफायरची मॅच आपण पाहतोय पण आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारी टीम आणि कालच्या दिवसातील क्वालिफायर होत झालेली टीम या दोन संघांमध्ये आपण सेमीफायनलची मॅच देखील आज कव्हर करणार आहोत. चला एक मोठा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती करूयात. जसं की मगासपासून मी उल्लेख करतोय की सध्या भिवंडीत सर्वाधिक जास्त फॉर्मला असलेला बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे विनीत माळी यांचा आपण शुभ सन्मान करूयात. 14 अर्धशतक 98 धावा त्याने मावळ प्रीमियर लीग मध्ये बनवलेत आणि कैलास